पण माझी एकच विनंती आहे, मी तर गलती केली पण मी सर्वांना सांगतो, जो भी आपण इंस्टाग्रामवर कायच्या यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असेल त्यांना मी माझी कळविण्यात येते की बा कधी असा व्हिडिओ बनवू नये, कधी आपलं ट्रॅफिकचा उल्लंघन करू नये। आता माझीकडून जो गलती झाली हे तर मी आता माफी मागणारच आहो, त्या सर्वांना मी माफी मागतो का माझी इकडून गलती झाली आहे, माझ्या इकडून ट्रॅफिकमध्ये थोडा लोकांना त्रास झाला आहे। पण माझी आता एकच विनंती आहे, कधी कोणी असा व्हिडिओ बनवू नये, हेच माझी एक विनंती आहे। मी एक देवदास इंगोले ड्रायव्हर आहो, मी गाडी चालवतो, पण माझा एक छंद आहे, मी माझा व्हिडिओ बनवणं माझा। 2 दिवसापूर्वी शहरातील पंचवटी चौकात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या ठिकाणी एका जोडीने करिश्माने आणि महिलेने त्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा करून एक रील्स तयार केले होते। ते रील्स व्हायरल झाल्यानंतर त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली, वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या। त्या व्हायरल व्हिडिओच्या अनुषंगाने आम्ही शोध घेतला, त्या इसमाचा शोध घेतला आणि त्याचा शोध घेऊन त्याच्यावर गाडगेनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 258/25 कलम 285 भारतीय न्याय संहिता सह 110, 117, 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाई करण्यात आलेल्या इसमाचं नाव देवीदास शिंगोले असं आहे आणि त्याच्याबरोबर एक महिला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। आता व्हायरल व्हिडिओप्रमाणे त्या ठिकाणी पोलिसांच्या वाहतूक पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं। त्याही दृष्टीने त्या ठिकाणी कर्तव्यास नेमलेल्या कर्मचारी त्या ठिकाणी का नव्हते, कुठे गेले होते याची शहानिशा करून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल। मी पुन्हा एकदा या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की अशा प्रकारचे कोणतेही रील्स सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक जनतेला त्रास होईल अशा प्रकारे करू नये।